हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। फडणवीसांच्या कार्याची गती अफाट, फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो म्हणत शरद पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर उद्धव ठाकरेंचीही फडणवीसांवर स्तुतीसुमनं। रोहित पवारांकडून कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा आणखी एक व्हिडिओ ट्विट करत पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात, कोकाटेंना सवाल। आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि दोषी आढळल्यास नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन, माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान। राजीनामा देण्यासारखं काय घडलं ते सांगा, मी कोणाचा विनयभंग केलाय का? कृषी मंत्री कोकाटेंचं राजीनामा न देण्यासंदर्भात मोठं विधान। मुंबईतील कोकाटांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड, तर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर देखील आंदोलन। एकनाथ खडसेंवरच मुलाच्या खुनाचा आरोप असल्याचं गिरीश महाजनांचं वक्तव्य, हिंमत असेल तर सीबीआय चौकशी करा, महाजनांना खडसेंचं आव्हान। गृहराज्यमंत्री आईच्या नावाने डान्सबार काढतात, यावरून त्यांची मानसिकता दिसते, तर मंत्र्यांचे प्रतापाचे पुरावे उद्या मुख्यमंत्र्यांना देणार, अनिल परब आक्रमक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक, मुक्तागिरी बंगल्यावर रात्री 9 वाजता होणार बैठक, मंत्र्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचा घेणार आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्षावर बैठकांचा धडाका, मुख्यमंत्री भाजप आमदारांच्या घेणार विभागवार बैठका, कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश। गडचिरोली जिल्हा आता राज्यातील पहिला जिल्हा म्हणून ओळखला गेल्याशिवाय मी शांत बसणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं गडचिरोलीत आश्वासन। कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण, गोकुळ झा नावाच्या परप्रांतीय तरुणाने केली मारहाण, गुन्हा दाखल। ठाण्यातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब, खड्ड्यांवरून मनसेचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम।